नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुया दिवसभरातील ठळक घडामोडी। चाकण औद्योगिक भागात वाहन चोरटे अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून महागड्या मोटारी लंपास करत असल्याची बाब समोर आली आहे। कुरोळी तालुका खेड या ठिकाणी घरासमोरील पार्किंगमधून 4 चोरट्यांनी फॉर्च्युनर मोटार लंपास केली आहे। रात्रीच्या वेळी या चोरट्यांनी फॉर्च्युनर मोटारीची चालकाच्या बाजूकडून काच फोडून आतमध्ये प्रवेश केला। त्यानंतर लॅपटॉपच्या मदतीने मोटार सुरू करून पळवून नेले। या प्रकरणी मंगेश सोनवणे राहणार कुरोळी यांनी आपली MH14 KN 2526 या क्रमांकाची फॉर्च्युनर मोटार 4 चोरट्यांनी लंपास केल्याची तक्रार महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे। आळंदी येथील बांधकाम साइटवर सुरक्षेची खबरदारी न घेतल्यामुळे 3ऱ्या मजल्यावरून खाली पडून एका कामगाराचा मृत्यू झाला असून दुसरा कामगार गंभीर जखमी झाला आहे। ही घटना सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली। या प्रकरणी अब्दुल गफ्फार अब्बास राय वय वर्ष 52 राहणार चरोली खुर्द याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चंद्रकांत यशवंत सुतार वय वर्ष 53 राहणार वडगाव रोड आळंदी असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे। निर्हार भीमण्णा मेलकेरी वय वर्ष 43 राहणार चरोली बुद्रुक असे जखमीचे नाव आहे। नवीन इमारतीचे बांधकाम चालू असताना इमारतीच्या बांधकामाचे ठेकेदार आरोपीने 3ऱ्या मजल्यावर काम चालू असताना देखील इमारतीच्या बाहेरील बाजूने मजुरांच्या व पादचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणारी संरक्षण जाळी लावली नाही। तसेच मजुरांची सुरक्षेची खबरदारी घेतली नव्हती। त्यामुळे खाली पडून चंद्रकांत सुतार यांच्या डोक्याला मार लागून गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला। तसेच निर्हार मेलकेरी हे गंभीर जखमी झाले, तर आळंदी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। खेड तालुक्यातील पाईट पापळवाडी येथे बुधवारी मध्यरात्री बिबट्याच्या हल्ल्यात 1.5 वर्षाच्या कालवड गायीचा मृत्यू झाला आहे। पापळवाडी येथील सखाराम विठोबा दरेकर यांच्या शेतातील गोठ्यावर जनावरे बांधली होती। त्यामध्ये मध्यरात्री बिबट्याने 1.5 वर्षाच्या गायीच्या कालवडीवर हल्ला करून गोठ्याच्या बाजूला नेऊन अर्ध्यापेक्षा जास्त भाग भक्ष्य केला। कालवड गायीचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले असून शासनाकडून तातडीने मदत देण्याची मागणी होत आहे। चाकण MIDC मधील निघोजे ते महिंद्रा कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुरुवारी औद्योगिक सुट्टीच्या दिवशी देखील मोठी वाहतूक कोंडी असल्याचे पुणे लाईव्हच्या दर्शकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे। चाकण शिक्रापूर रस्त्यावर गुरुवारी 17 जुलै 2025 रोजी वाहनाच्या लांबपर्यंत रांगा लागल्याचे पुणे लाईव्हच्या दर्शकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे। गेली 2 महिने पडत असलेल्या सततच्या पावसामुळे चासकमान परिसरातील शेती नापीक झाली आहे। कमान देवफाटा येथे एका शेतात मशागत करताना ट्रॅक्टर गेली 2 दिवसांपासून अडकून पडले असून शेतकऱ्यांबरोबरच ट्रॅक्टर चालक आणि मालक यांना मनस्ताप होत असल्याचे चित्र खेड तालुक्यात पाहावयास मिळत आहे। खेड तालुक्यात ठेकेदार मंडळींच्या निष्काळजीपणामुळे अनेक रस्त्यांची कामे रखडली आहेत। पिंपरी खुर्द ते रोहकल रस्त्याचे काम देखील ठेकेदार मंडळींच्या मनमानीने रखडले असून या भागातील नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे स्थानिकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे। मुंबई येथील सेवाभावी शैल फाउंडेशनच्या वतीने आळंदीतील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या श्री ज्ञानेश्वर विद्यालय ज्युनियर कॉलेजमधील इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतच्या 180 विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, पुस्तके, वह्या आणि बोर्ड परीक्षेची फी यांचे वितरण करण्यात आले। खेड तालुक्यात यंदा पावसाच्या बदललेल्या चक्राने सोयाबीन पिकाची अक्षरशः नासाडी झाली आहे। सततच्या पावसाने सोयाबीनची उगवण झाली नाही। अनेक ठिकाणी शेतात पाणी साचून असल्याने सोयाबीनची अपेक्षित वाढ झाली नाही। संपूर्ण तालुक्यात असेच चित्र आहे। चाकणजवळील पानसरे मळा भागात देखील सोयाबीनचे संपूर्ण नुकसान झाल्याचे शेतकरी निवृत्ती दगडू पानसरे यांनी कळवले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष हिरामण सातकर यांची महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे नवनिर्वाचित संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली। तसेच पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक सहकारी मंडळावर देखील बिनविरोध निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला। यावेळी खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र बुट्टे पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, खेड तालुका महिला आघाडीच्या श्रद्धा सांडभोर व इतर पदाधिकारी उपस्थित होते। आळंदी नगरपरिषद शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे। पालिकेच्या वतीने विद्यार्थी यांच्या गुणवत्तेत वाढ व व्यक्तिमत्व विकास होण्याबाबत तथा शाळेच्या भौतिक सुविधांबाबत मार्गदर्शनपर सूचना दिल्या आहेत।
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण NHAI मार्फत प्रस्तावित नाशिक फाटा ते राजगुरुनगर खेड या एलिव्हेटेड कॉरिडॉरची भूसंपादन राबवण्याची प्रक्रिया सुरू आहे। प्रारूप विकास योजनेतील नाशिक फाटा ते खेड जंक्शन पर्यंत रस्त्याकरिता जमीन वाटाघाटीने भूसंपादन करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत। खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक, नाणेकरवाडी, वाकी खुर्द, कुरुळी, मेदनकरवाडी, चिंबळी, चाकण येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील NHAI मार्फत प्रस्तावित नाशिक फाटा ते राजगुरुनगर खेड या एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या अप्रोच रॅम्प करिता जमीन वाटाघाटीने भूसंपादनाची कार्यवाही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत चालू आहे। मध्यंतरी ठिकठिकाणी जमीन मोजणीस विरोध झाला होता। प्रशासनाला भूसंपादन मोजणी काम करण्यास हरकत घेण्यात आली होती। या प्रकरणी जिल्हाधिकारी पुणे यांनी नुकत्याच झालेल्या महसूल सभेमध्ये बाधित शेतकरी, पुणे महानगर विकास प्राधिकरण NHAI उपाधीक्षक भूमी अभिलेख खेड, सहाय्यक पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांची संयुक्त बैठक तात्काळ आयोजित करण्याबाबत निर्देश दिले आहेत। त्यामुळे शुक्रवारी 18 जुलै 2025 रोजी दुपारी 3 वाजता चाकण मार्केट समोरील मीरा मंगल कार्यालय चाकण येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे। तरी सदर बैठकीस संबंधित शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन खेडचे प्रांताधिकारी अनिल दौंडे यांनी केले आहे। चाकण येथे भरधाव वेगात आलेल्या एका कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला व एक महिला गंभीर जखमी झाली। चाकण ते आंबेठाण रोडवर दावडमळा भागात हा अपघात झाला होता। या प्रकरणी आप्पा लक्ष्मण नाईकवाडी वय 35 राहणार दावडमळा चाकण यांच्यावर चाकण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। सुशांत सुरेश ओव्हाळ वय 32 राहणार भोसे हा स्प्लेंडर मोटारसायकल चालवत होता आणि त्याच्यासोबत कविता नवनाथ गाडे व 41 राहणार शेलू ही महिला पाठीमागे बसली होती। ते चाकण गावच्या हद्दीत दावडमळा चाकण ते आंबेठाण जाणाऱ्या रोडवर भारत पेट्रोल पंपासमोर BSNL टॉवर जवळून जात असताना एर्टिगा कार MH12S 6221 चालवणाऱ्या आरोपीने त्याच्या ताब्यातील गाडी भरधाव वेगात चालवून सुशांत यांच्या दुचाकीला धडक दिली। या अपघातात सुशांत यांचा मृत्यू झाला तसेच पाठीमागे बसलेल्या कविता गाडे गंभीर जखमी झाल्या होत्या। औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कठोर पावले उचलली जात आहेत। त्या अनुषंगाने हिंजवडी परिसरातील अतिक्रमणांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली। औद्योगिक भागातील अतिक्रमणासंदर्भात सर्वेक्षण सुरू असून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे। वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने PMRDA सह इतर शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून संयुक्त मोहीम हाती घेण्यात आली आहे। रिंग रोडसाठी लागणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेसाठी संबंधित शेतकऱ्यांशी संवाद आणि समन्वय ठेवूनच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे। कुठल्याही शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही याची प्रथम प्राधान्याने काळजी घेऊन भूसंपादन प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी स्पष्ट केले। प्रस्तावित रिंग रोडमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना भूसंपादनाची प्रक्रिया समजावी या उद्देशाने PMRD तर्फे संबंधित शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी समजून घेत त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले। यासह भूसंपादन प्रक्रिया कशी राबवली जाते याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली। रिंग रोडसाठी भूसंपादन करण्यात येणाऱ्या वडगाव शिंदे, निरगुडी, आंबेगाव खुर्द, जांभळवाडी, भिलारेवाडी, मांगडेवाडी, गुंजर, निंबाळकरवाडी, येवलेवाडी, पिसोळी, वडाचीवाडी, कदमवाक वस्ती तालुका हवेली, सळू तालुका खेड या गावातील बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला। निवडणूक आयोगाच्या नियमांना केराची टोपली, अधिकाऱ्यांची मनमानी, खेड तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची केलेली रचना ही निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमाला डावलून अतिशय चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप होत आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या इतिहासात कधीही अशी रचना झाली नव्हती, अशी विचित्र रचना करण्यात आली आहे। खेड तालुक्याचा पश्चिम पट्टा, शहरी पट्टा आणि पूर्व पट्टा याचा कशाचाही ताळमेळ यामध्ये दिसत नाही। नवीन रचना करण्यात आलेला आंबेठाण पंचायत समिती गण तब्बल 38 किलोमीटर लांबीचा आहे, तर काळू जिल्हा परिषद गट 28 ते 30 किलोमीटर लांबीचा केलाय। या गटाचे एक टोक राजगुरुनगर शहराजवळ, दुसरे शेलपिंपळगाव जवळ तर तिसरे एकदम मावळात आहे। गट आणि गणाची रचना फक्त निवडणुकीपुरतीच नसते, तर याचे विकासाच्या प्रक्रियेवर दूरगामी परिणाम होत असतात। या गटाप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या योजनेच्या अंमलबजावणीची यंत्रणा उभी केली जाते। प्रशासनाचा भोंगळ कारभार आणि हुकुमशाही यातून पाहायला दिसून येत आहे। याला जबाबदार असलेले अधिकारी यांना जाब विचारणे गरजेचे आहे। एखाद्या साध्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जरी ही गट रचना पाहिली तरी ती त्याला मान्य होणार नाही अशा पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप होत आहे। चाकण येथील कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन निघालेल्या खासगी बसने एसटी बसला पाठीमागून जोरदार धडक दिली। या अपघातात खासगी बसमधील 13 जण जखमी झालेत। ही घटना सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान तळेगाव MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत देहू फाटा येथे घडली आहे। चाकण MIDC मधील कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन खासगी बस देहू फाटा येथून जात होती। दरम्यान
परळ डेपोच्या एसटी बसला खासगी बसने पाठीमागून धडक दिली। या अपघातात खासगी बसमधील 13 जण जखमी झालेत। बस चालकाचे नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं समजतंय। भोसे तालुका खेड गावात मोठ्या प्रमाणावर चोरट्यांचा वावर वाढलाय, त्यामुळे नागरिकांतून चिंता व्यक्त होत असून या भागात पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी होत आहे। पुणे लाईव्हच्या माध्यमातून एक गावकऱ्यांना विनंती करतो, एक 4-5 दिवसापूर्वी जो मानवी गार्डनमध्ये निलेश गावण यांच्या घरामध्ये जो चोरीचा प्रयत्न केला, त्यात एकूण 9 जण चोर होते। त्यातले 3 जण आत भिंतीच्या आत शिरले, त्यातला एक जण खिडकीचे गज कापून आत शिरला। तर त्यांच्या घरातील काही सदस्य जागा करण्यात आल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणावरून पळ काढला। चुकून जर ते 9च्या 9 जण आज घुसले असते, घरात सोनं असतात, पैसे असतात, कॅश असतात, त्यामुळे मोठा दरोडा भोसे गावात झाला असता। त्याच्यानंतर 4-5 दिवस झाले इकडे दळवी वस्तीवरती देखील डोंगरावरती बॅटर जमवल्या, त्या ठिकाणी 50-60 युवक देखील वरती त्या ठिकाणी गेले। तर काय होत आहे, 112ला गावातून रोजचे 100-1 कॉल जातात। एक 3-4 वेळा गाडी ती पोलिसांची, त्याच्यानंतर 3-4 नंतर मी देखील सुद्धा त्या दिवशी 3 वाजता काळस रोडला चोर आलते, मी देखील पोलीस प्रशासनाला कॉल केला। पण काय होतं, पोलीस प्रशासन त्या ठिकाणी उपस्थित होत नाही। काय होतं, पोलिस जरी आली तरी गाडीमध्ये 1-2 पोलीस असतात, त्याच्यामुळे पोलिसांची देखील डेअरिंग होत नाही। गेले 6-7 महिन्यापूर्वी इकडे धोंडकरवाडीला चोरीचा प्रयत्न झाला, त्यातील पोलिसावरती हल्ला झाला, त्यातील त्या पोलिसाची एक बोट तुटली, त्यामुळे याच्यामुळे कुणी डेअरिंग करीत नाही। त्यातले काहीशे चोर मी मंचर चौकीला आत्ताच फोन केला, तर त्यातील काही चोर आळे पाटील या ठिकाणी पकडले, ते आशिपाडी चोर आहेत। त्यामुळे आणि आत्ताच्या 3-4 महिन्यापूर्वी घटना झाली, त्या ठिकाणी पोलीस प्रशासनावरती देखील गोळीबार केला। ते सराड म्हणून साहेब होते, त्यांच्यावर देखील हल्ला केला, त्या ठिकाणी त्यांना हाताला कोयता मारला। त्यामुळे याच्यामुळे कुणीही काही डेअरिंग करू नका। जे चोर आहेत ते फाशीबार देत सगळे हत्यारबंद असतात, ते जीव त्यांनी उदार केलेला आहे, त्यामुळे ते काही करू शकतात। त्याच्यामुळे असं कुणी करू नका की कुणा त्यांच्या मागे पळू नका, हे करू नका। परवा दिवशी धोंडकरवाडीच्या तिथं एक घटना झाली, ती मोहितेवाडीला आजूबाजूच्या 10 घरांच्या कड्या लावल्या, त्यामध्ये 3-4 चोर होते, घरामध्ये घुसले आणि एक महिला जागीच आहे, त्या महिलाचं सगळं तोंड दाबलं आणि हिंदीत बोलून, नाही का, तुम चूप बैठना जो हे हमको निकाल के देणे का। त्या महिलेने काय करा, 11 तोडे होते ते सगळे काढून दिले, त्यानंतर तिचा मोबाईल सुद्धा त्यांनी घेऊन गेले। त्यानंतर शेजारच्या घरात घुसले, त्या ठिकाणी काही 25,000 रुपये घेऊन गेले। त्या अशा घटना होतात, याच्यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे काय, आणि या ठिकाणी जास्त पोलीस पहारा कसा देता येईल ते पाहिजे, कारण की कुणी तरुण त्यांच्या मागे जाऊ नका, चोर आपल्यावर देखील हल्ला करू शकतात। खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी विधानसभा अधिवेशन अंतिम आठवडा प्रस्ताव चर्चेत सहभाग घेत विविध बाबी शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या। माननीय अध्यक्ष महोदय, अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभा आहे। खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्याचे आपण सर्वजण नागरिक आहोत आणि या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये खऱ्या अर्थानं आपण आपल्या 1 मिनिट ते राहिले, वेळच थोडा मिळतोय, सगळेजण जर बोलत बसले तर काय होतं। बोला या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपण प्रत्येकाच्या मतदारसंघाचे प्रश्न सुटावेत आणि त्या माध्यमातून या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, सर्व मंत्री महोदय असतील, यांना आपल्या माध्यमातून आमची गाऱ्हाणी सांगणे, आमच्या मतदारसंघाचे प्रश्न सोडवणे, यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी येत असतो। परंतु गटातटावर या ठिकाणी बोलत असताना आमच्यासारख्या नवीन कार्यकर्त्यांना, नवीन सदस्यांना खऱ्या अर्थानं आमचे प्रश्न या ठिकाणी मांडायला थोडा वेळ कमी मिळतो। आज या ठिकाणी अंतिम आठवड्याच्या निमित्तानं बोलत असताना खऱ्या अर्थानं महसूल विभाग असेल, गृह विभाग असेल, विद्युत विभाग असेल, कृषी विभाग असेल, पाटबंधारे विभाग असेल, बांधकाम विभाग असेल, याचे अनेक चुकीचे अनुभव येताना या ठिकाणी दिसत आहेत। अनेक जाती धर्माची लोक आपल्या प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये राहत असतात आणि अशाच पद्धतीनं आमच्या खेड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी समाज आहे। जिल्हा व तालुका प्रशासनाने खेड तालुक्यातील आदिवासी गावांतील सामूहिक वन हक्क मिळण्यासाठी गडचिरोली जिल्हा प्रशासनाप्रमाणेच स्वतःहून
सुओ मोटो तत्वावर पुढाकार घ्यावा आणि अभयारण्याच्या परिघावर वसलेल्या गावांना देखील सामूहिक वन हक्क मिळण्यासाठी पुढाकार घ्यावा व निधी उपलब्ध करून द्यावा। त्याचबरोबर MIDCच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय त्या ठिकाणी नक्कीच सुरू आहेत। युवकांना नोकऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये मिळाव्यात, स्थानिकांना व्यवसाय मिळावा, म्हणून काही वेळेस या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अरेरावी किंवा क्रिमिनल यंत्रणा त्या ठिकाणी उतरत असते। पण अशा वेळेस पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी मध्यस्थी करून नियोजन करण्याऐवजी पोलीस यंत्रणेचं थोडा वेळच द्या, मला 2 मिनिटं द्या, 3 मिनिटं झाले। पोलीस यंत्रणेचं त्या ठिकाणी लक्ष जाणं गरजेचं आहे। खेड तालुक्यामध्ये MIDCचे 5 टप्पे आणि SEZ अशा पद्धतीनं उद्योग नगरी आहे, परंतु आजही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना 15% परताव्याचा न्याय काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मिळाला नाही। शेतकऱ्यांवर होणारा हा परताव्याचा अन्याय निश्चितपणे शासनाने या ठिकाणी दूर करावा। खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणामध्ये गायरान जमिनी फक्त कोणाच तरी वेळ मला द्यायला लागला तर तुम्ही नाही बोलणार, मोठ्या प्रमाणामध्ये गायरान जमिनी आहेत। आजपर्यंत प्रत्येक गावाने आपल्या हद्दीतलं गायरान म्हणून जपून ठेवलं, परंतु शासनानं या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये धडाकाच लावलाय। गायरान जमिनी माडासाठी त्या ठिकाणी अक्वायर करण्याचं चालू केलेलं आहे। त्याचबरोबर आपल्या अवादा ग्रुपच्या माध्यमातून सोलर प्रोजेक्टसाठी सुद्धा गायरान घ्यायचं सुरू केलेलं आहे। त्या माध्यमातून माझी शासनाला विनंती आहे की गायरान जमिनीवर पूर्वीपासून अनेक लोकांची घरं आहेत, नव्यानं सुद्धा घरकुलाच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेकांना घरासाठी जागा हवेत। गावची शाळा असेल, अंगणवाडी असेल, सांस्कृतिक भवन असेल, बैलगाडा घाट असेल, कुस्ती आखाडा असेल, वेगवेगळ्या माध्यमातून गावाला त्या गायरानांची गरज आहे। त्यामुळं गावांचे प्रस्ताव घेऊन पूर्वी जी घरं आहेत ती कायमस्वरूपी करून खऱ्या अर्थानं गायरान गावासाठी या ठिकाणी द्यावं। खऱ्या अर्थानं महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी राहून गेलेला आहे आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। परवा जयंत पाटील साहेबांनी त्यावर स्टिंग ऑपरेशन सभागृहामध्ये केलं, ते म्हणजे आमच्या तालुक्यामध्ये भामा आसखेड आणि चासकामांचं पुनर्वसन। शेतकऱ्यांना पुनर्वसन न होता टेमघर गुंजवणीच्या लोकांना अनाधिकृतपणे त्या ठिकाणी पुनर्वसन केलं जातं आणि याच तत्वावर खऱ्या अर्थानं आपल्या शासनानं 26/10/2024 एक आदेश दिला होता की विभागीय आयुक्त आणि कलेक्टरच्या माध्यमातून ज्यांनी चुकीचं काम केलंय त्यांना कठोर त्या ठिकाणी शिक्षा व्हावी आणि सदर आदेश रद्द व्हावेत, परंतु अद्यापपर्यंत तसं काही घडलेलं नाही। आणि त्या माध्यमातून एकच मिनिटं मी फक्त घेतो, खऱ्या अर्थानं या ठिकाणी भामा आसखेड धरण हे शेतीसाठी प्रयोजनार्थ होतं, परंतु अचानकपणे शेतकऱ्यांना विश्वासात न घेता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांनाही विश्वासात घेतलं नाही आणि तो कॅनॉल रद्द केला। कॅनॉल रद्द केल्याच्या नंतर कॅनॉलची जी जागा आहे ती 7/12 उतार्यावरून कमी करण्याचं शासनाने आदेश दिले, परंतु ते कमी न करता अलीकडच्या कालावधीमध्ये 3ऱ्या महिन्यामध्ये या ठिकाणी भामा आसखेड प्रकल्पानं तहसीलदारांना एक पत्र लिहिलं। एका साध्या पत्रावर पुन्हा त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या 7/12वर भामा आसखेडचं नाव लागण्याचं काम चालू आहे। तर मला शासनाला विनंती आहे की ती नावं भामा आसखेडची लागू नयेत, शेतकऱ्यांना न्याय द्यावा। या ठिकाणी थांबतो। रामकृष्ण अध्यक्ष महोदय। पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी पुणे जिल्ह्यातील निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते यांच्याबरोबर संवाद साधला। यावेळी काँग्रेसचे पुणे जिल्ह्याचे माजी अध्यक्ष देविदास भन्साळी यांनी पक्ष सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांवर सडकून टीका केली। स्वतःचा विकास, पैसा आणि सत्ता यासाठी गेले असा आरोप करत जिल्ह्यात नेमकी कोणी पक्षाची वाट लावली यावर अत्यंत आक्रमक भूमिका मांडली। हस्तक्षेप नाही केला, त्याला कामात अडथळा नाही आणला। काय गेला पक्ष संपूर्ण जिल्ह्यामध्ये विस्कळीत करून टाकलेला आहे, हा माझा आरोप आहे। पक्ष सांभाळला आम्ही, विकास स्वतःचा, पैसा, सत्ता याच्यासाठी मंडळी गेली साहेब। इथं थांबलेली मंडळी अजिबात दोन्ही नाहीये, स्वतःचे खर्च करून
काँग्रेस पक्ष चालवते. वेळोवेळी ती येते नाही, ती वेळोवेळी येते, बोलवले की ते काम करते. पण निष्ठावंतांना तुम्ही नाही दिला तर आज जे सभागृह भरले ना ते सुद्धा भरणार नाही. निष्ठावंत मला विचारा, मी प्रत्येक माणसाला ओळखतो. कोण मनुष्य कधी आला, कोण मनुष्य कुठे होता, काय करत होता, विरोधी कसं काम करत होता निवडणुकीत आमच्या पहिल्या 99च्या नावासहित सांगेल. इतकी ताकद आपल्यात. म्हणून त्या लोकांना न्याय द्या ज्याच्यावर अनेक वर्ष अन्याय झालाय. ही मंडळी, अन्याय झालेली मंडळी आज इथे उपस्थित आहे. यांच्याकडे कोणी लक्ष नाही दिलं. सत्ता होती, तर सत्ता असताना साधं स्पेशल एक ड्युटी मॅच आमच्या कार्यकर्त्याला केली. विलासराव देशमुखांची सत्ता होती, अशोक चव्हाणांची होती, पृथ्वीराज बाबांची होती, सुशील कुमारांची होती. दुर्लक्ष केलं. कार्यकर्ता कसा राहतो, त्याला पैसे लागत नाही, धंदा लागत नाही, व्यवसाय लागत नाही, त्याला काम करण्याचं ताकद लागते, ती पद द्यायला लागते. ते होतं तुमच्याकडे, द्यायची ताकद होती. तुमच्याकडे ताकद असताना कार्यकर्त्यांना ताकद दिली नाही. जिल्ह्याची अवस्था वाईट केली. 1999 साली शरद पवारांच्या विरोधात देवीदास भन्साळी आणि त्याचे सर्व कार्यकर्ते लढले. आता तर कुणी लढल. मोठ्या माणसाच्या विरोधात बारामतीमध्ये सुद्धा मेळावा घेतला होता. घेऊन दाखवा तिथून मेळावा, घेऊन दाखवा पुरंदरचा मेळावा, घेऊन दाखवा भोरनापाडा. मग आम्ही तुमची पाठ ठोकू. माणसं काय करतात, नाती गोती. माझ्या पक्षात नाती गोती चालणार नाही. माझ्या पक्षात निष्ठा महत्वाची आहे. म्हातारा मनुष्य काम करतो का करून, त्याची त्याची निष्ठा कशी आहे हे महत्वाचं आहे. मी अध्यक्षपदासाठी इच्छुक नाहीये, हा खुलासा करतो माहिती. मी 11 वर्ष अध्यक्ष होतो, सरचिटणीस होतो महाराष्ट्र प्रदेश, उपाध्यक्ष आता तालुका हळदीचा निवडून आलेला अध्यक्ष होतो, आणि जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष प्रक्रियेने निवडून आलेले एकमेव अध्यक्ष होतो. मारामारी झाली होती माझी वेळेस. मी अल्पसंख्याक, अल्पसंख्याकला होऊन द्यायचं नाही. सर्जानशाही आम्हाला नको आहे. सर्जानशाही घरी ठेवा. या ठिकाणी मला बोलायचं आहे. याचे वडील आणि त्याचे वडील आजोबा अनंतराव पाटील थेट मतदारसंघ होता त्यावेळेस, रोडला त्यावेळेस काम केलेला बैलजोडीचा कार्यकर्ता मी आहे. काय वस्तू असेल पंजाब सगळी चिन्ह मी लढलेलं आहे. पण मी असं वरतून आलो नाही. मी तर बनी आहे, व्यापारी आहे. चला काय पुढे म्हणाल तिथं चान्स मिळेल तिथं जाणारी मंडळी. मी त्याचा बनले. मी 98, बाकी सगळे 96 असतील, 92 असतील. मी 98 आहे. देशमुखांना लक्षात ठेवा. देशमुखांचा देशमुखांनी. मी असं सत्ता देशमुख नाही. आम्ही स्वातंत्र्यासाठी त्याग दिलेली मंडळी. परिवार आमचा त्यात ओतला गेलाय. म्हणून मला हे सांगायचं आहे, काँग्रेस जागावे. कुणी जर म्हणत असेल काँग्रेस संपली पुणे जिल्ह्यात, चुकीचं आहे. संपलेले नाहीये. आज जे कार्यकर्ते आहेत ते वाट पाहुणे साहेब. आणि पुढची निवडणूक, कारण आमचं अनेक तालुके 3 तालुके सोडले तर चिन्ह पोचलेलं नाहीये. पोचलंय का? काँग्रेस पक्षाचं चिन्ह 3 तालुके सोडले, मुळशी, हवेली आणि मुळशी जिल्हा पुरंदर. आणि पूर्वी होता तो हर्षवर्धनचा योद्धा. आता नाही पोचत. पंजाब इथे, पंजाब पोचला पाहिजे. संजय जगतापांची सासवडची नगर परिषद ताब्यात होती, पण ती अपक्ष होती साहेब. चिन्ह नव्हती लढली होती ना चिन्ह आणि त्यांना फोर्स केला होता चिन्ह लढवा. गोविंदराव अधिक होते, गोविंदराव अधिक म्हणले चिन्हावर निवडणूक झाली पाहिजे, आणि सांगितलं चिन्हावर लढा. चिन्हावर लढली नाही. त्या पद्धतीचं राजकारण करू नका.
स्वार्थासाठी आणि स्वतःच्या फायद्यासाठी जर राजकारण कुणी करत असाल त्याच्या मागे उभे राहू नका. काही करू नका तुम्ही. राहुल गांधी आहेत आपले, आमचा एकच नेता आहे, बाकी कोणी नेता नाही आमचा. राहुल गांधी परिवार, त्याच्या आणि कार्यकर्त्यामध्ये लक्षात ठेवायचं. राहुल गांधीची काय इच्छा होती माहितीये तुम्हाला? बालेवाडीला आले होते, काय म्हणाले ते काय म्हणाले? असे जिल्ह्याचे सगळे लोक आमचे बसले होते, तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष यांना विश्वासात घेऊन उमेदवार ठरवा. वरतून लागला नाही पाहिजे उमेदवार. तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्षाला जेवढी माहिती असते ना तेवढी कोणाला माहिती नसते. त्यांनी प्लॅन काय केला संजय जगतापांनी? तारीख काय? 13 तारीख. त्यांनी जाताना काय केलं? साहेब मी स्पष्ट बोलता, तुम्ही काही म्हणा, तुम्ही काही म्हणा, मला त्याची फिकर नाहीये. कार्याध्यक्ष आम्हाला माहित नाही केलेला, फोन करतो तुम्हाला, फोन करायचे तर थांबा प्लीज. हा नेमणूक केला संजय जगतापांनी केला. रॉंग आहे, हे प्रक्रियेत बसत नाही, अशा पद्धतीने नाही. सर्वांना बरोबर घ्या, विश्वासात घ्या. शेवटी प्रांताध्यक्ष जयनीताला साहेब आणि आपले वेणुगोपालजी यांना अधिकार आहे आणि अध्यक्ष खाली यांना ते ठरवायचा अधिकार त्यांना आहे. काय ठरवायचं ना, निष्ठावंत ठरवा, एवढंच मी सांगतो. त्याच्यापेक्षा मी जास्त बोलणार नाही आणि खूप वेळ झालेला आहे, लांबणं लोक आलेली आहे. म्हणून मी या ठिकाणी थोडस नाव घेऊन बोलत असतो. नेहमी मी कुणालाही घाबरत नाही, मला ईडी लागू शकत नाही, मला काही लागत नाही, माझ्याकडे काहीच नाहीये, फक्त बोलणं आहे. लावा याच्यावर ईडी लावायची. तर आज आपण सर्वजण आहात आणि अशाच प्रकारे तुम्ही काँग्रेस हाऊसमध्ये यात जा. कुठलाही गटतट ठेवला तर याद राखा, गटतट ठेवायची नाही. एक संघटना आपल्याकडे गटतट समजले, आता आपणच गट आणि आपणच काय करतो त्या उद्देशाने काम करायला लागेल. आणि सगळ्यांनी एकत्र येऊन पंचायत समिती, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेला सुद्धा मदत करायची. आपण जे जोडलेले भाग आहेत एक बुद्धीने राहा. तुम्हाला माणसं मिळणार नाही असं कोणीतरी म्हणाले. अरे माणसं मिळतात का डबल टिबल लाईन लागते ते कळलं तुम्हाला? सगळ्या ठिकाणी माणसं मिळणार. अभ्यास आहे माझा, त्याला जवळ घ्या, त्यांना पाठवून हात ठेवा, निष्ठावंतांचा सत्कार करा, सन्मान द्या. इकडून तिकडून आल्याला जर सन्मान दिला हे भांडलेलं सभागृह परत दिसणार नाही. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज. भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात.